नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 11 ऑगस्टचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. आज राज्यात वारे वाहतील. तसेच मी दिनांक 9 ऑगस्टच्या अंदाजात सांगितल्याप्रमाणे आजपासून बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र बनण्याच्या हालचालींना सुरुवात झाली असून, तसेच आज धुळे जिल्ह्याचा पूर्व भाग, जळगाव जिल्ह्याचा पश्चिम भाग, बुलढाणा जिल्ह्याचा पूर्व दक्षिण भाग, तसेच जालना, परभणी, नांदेड, तसेच लातूर जिल्ह्याचा पूर्व भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम दक्षिण भाग, तसेच कोकणात, तसेच पुणे, सातारा, कोल्हापूर यांच्या घाटमाथ्यावर, तसेच सोलापूर, धाराशिव, बीड, तसेच अहिल्यानगरचा पूर्व व दक्षिण भाग, तसेच संभाजीनगर, हिंगोली, तसेच वाशिम जिल्ह्याचा पश्चिम भाग, तसेच अमरावती, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर काळात काही जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच धुळे व जळगाव या जिल्ह्याच्या इतर भागात, नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात, नाशिक जिल्ह्याच्या मालेगावमध्ये, तसेच डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, सातारा, सांगली, कोल्हापूर, तसेच अहिल्यानगरच्या इतर भागात, वाशिम जिल्ह्याच्या इतर भागात, तसेच यवतमाळ, अकोला या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही ठिकाणी वातावरणातील बदलामुळे थोडा वेळ मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच राज्याच्या इतर भागात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. यापैकी काही ठिकाणी अचानक स्थानिक वातावरण तयार झाले तर त्या भागापुरता थोडा वेळ हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. बार्शी तालुक्यात हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. तालुक्याच्या काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. महत्त्वाचे, दिनांक 13 ऑगस्टपासून पुढे राज्यातील पाऊसमानात वाढ होणार असून राज्यात भाग बदलत काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. ओढे, नदी, नाले यांना पूर येण्याची शक्यता राहील. सदर काळात बऱ्याच जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. काही भागात वादळी पाऊस पडण्याची शक्यता राहील. अलर्ट: कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात भाग बदलत अतिमुसळधार अर्थात अतिवृष्टीसदृश पाऊस पडणारे संभाव्य जिल्हे पुढीलप्रमाणे: सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, बीड, परभणी, हिंगोली, जालना, अहिल्यानगर, संभाजीनगर, धुळे, जळगाव, नाशिक, डहाणू, पालघर, मुंबई व उपनगरात, पुणे, सातारा, कोकणात, नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागात, तसेच विदर्भातील जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिला असून सध्या कमी दाबाचा मार्ग पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, मध्य प्रदेशमधून गुजरातकडे जाण्याची शक्यता असून सदर कमी दाबाच्या जाणाऱ्या मार्गात जर बदल झाला तर दिलेल्या अंदाजात बदल होऊ शकतो. सदर हा अंदाज आपण सतर्क असावे म्हणून दिलेला आहे. महत्त्वाचे, ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अरबी समुद्रात एखाद्या चक्राकार वाऱ्याची निर्मिती होण्याची शक्यता आहे. त्याचा फायदा उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना मिळण्याची शक्यता राहील.
सदर हा अंदाज राज्यातून मी पहिल्यांदा देत आहे। सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।